मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आपला ब्लॉग नंबर आहे 79 आणि काल जो ब्लॉग होता आपला 78 त्यामध्ये आपण फक्त 17 ऑर्डर मारल्या आणि त्यानंतर गेलो ऑप्शनला गणेशनगर प्रीमियर लीगच्या. त्यामुळे 20 ऑर्डर पण कम्प्लीट नाही झाल्या आणि सकाळी जर लवकर आलो त्या हिशोबाने 20 ऑर्डर झाल्या असत्या, बट रायडर्स लोक वगैरे जास्त चालले त्यामुळे आमचा जो 20 ऑर्डरचा टार्गेट होता तो भरपूर लेट झाला. अँड भरपूर काय काय टाईम म्हणजे टाइम वेस्ट झाला माझा कुठे कुठे. तर त्यामुळे 17 ऑर्डर झाल्या. 17वी ऑर्डर पण ती कशी म्हणजे गणेशनगरून ऑप्शनवरून आलो त्यानंतर मग ती 17वी ऑर्डर कम्प्लीट केली आणि आता आजची सुरुवात करतोय आपण. पहिल्याच ऑर्डरपासून पहिलीच ऑर्डर श्रेया ब्रेकफास्टची आहे, ती त्याची चंद्रगडमध्ये आणि माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण संपलाय. तर लेशी पहिला ते रिचार्ज करणं कम्प्लीट. ही ऑर्डर कम्प्लीट झाल्यानंतर रिचार्ज मारणार आहे. अँड बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर होते. आणि आता वाजले 10, बरोबर 10 वाजता हवंय. बघू आज किती ऑर्डर होतील. आज तर आय थिंक मी 11 ते 12 वाजेपर्यंत मारणार आहे, प्लस रात्री पण मारणार आहे लेट नाईट. तर बघूया किती ऑर्डर होतील. प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन असेल तर. 3000 सबस्क्रायबरचा टार्गेट आहे, ते प्लीज कम्प्लीट करा. आणि आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे, तर जाऊ डायरेक्ट पहिली ऑर्डर घ्यायला. तर चला गाईज, फायनली फर्स्ट ऑर्डर कम्प्लीट झाली आपली. मेन म्हणजे रिचार्ज संपला. आता जाऊन देसी ऑपला जाऊन ऑर्डर पिकअप करावी लागेल, कारण की रिचार्ज पण संपला. रिचार्ज मारायला सांगितलं, अजून मारला नाही. आणि ही ऑर्डर अजून डिलिव्हर पण नाही आली आहे, कारण की रिचार्ज संपला, समजलं ना. आता जाऊ आपण देसी ऑपला, तिथं जाऊन वायफायवरती ही ऑर्डर डिलिव्हर मारायची आहे. तर जाऊ फटाफट तिकडे. चलो गाइस, आ गए अपन देसी ऑप के इधर. बट देख रहा हूँ गाइस आके तो लाइट ही नहीं है, क्या करने का बोलो. अगर लाइट रहती तो वाईफाई कनेक्ट करके रिचार्ज करवाने बोलता, बट अभी क्या करूँ. देखते हैं कोई राइडर आता है क्या नहीं इधर. तब तक के लिए देखो देसी ऑप पूरा उल्टा पुल्टा हो गया है. देखो टेबल वेबल एक साइड गए. अभी थोड़ा क्लीनिंग वगैरह चालू कर रहे हैं. ओपन हुआ जस्ट ये शेजवान है और देसी ऑप पूरा अंधेरा है क्योंकि सेक्टर बिटर बंद है. देखते अभी कोई राइडर आ रहा है क्या नहीं. तब तक के लिए अपन को ऐसे ही बैठना पड़ेगा. जब तक के लिए सुंदरम भाई अपना व्हाट्सएप पर मैसेज नहीं देखते और रिचार्ज नहीं करते. कभी क्या है, कितना टाइम लगता है. चला गाईज, आजच्या दिवसातली ही आपली दुसरी ऑर्डर दिवा मार्टमधून फायनल रिचार्ज डन झाला आहे. आणि तर चला गाईज, आपली दुसरी ऑर्डर कंप्लीट झाली आहे. आणि ॲड्रेसचा काय सीन होतं माहिती आहे का. ॲड्रेस जो होता ना, साबा ॲड्रेस टाकलेला आणि ऑर्डर होती मुंब्रादेवी हॉस्पिटल आहे ना, तिकडे द्यायची होती. बट नशीब कस्टमरने स्वतःहून कॉल केला आणि बोलले की मुंब्रादेवी हॉस्पिटल जो आहे ती बिल्डिंग आहे अष्टविनायक अपार्टमेंट. नाही तर मी गेलो असं साब्यामध्ये, परत इथे असं डबल फेरी झाली असती. नशीब कस्टमरला इज्जत आहे. काय काय कस्टमर कॉल पण करत नाही. अँड जाऊ दे, आता आपली दुसरी ऑर्डर झाली, तर पुढच्या ऑर्डरची वाट बघूया. तर चला गाईज, आपली तिसरी ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे जयसुदाची, आणि ती द्यायची आपल्याला निवेदन अपार्टमध्ये. आणि फायनली देसी मध्ये लाईट आलेली आहे. तर बघा, मग अशी आलं तेव्हा लाईट नव्हती, पण आता काय मतलब नाही लाईटचा, चालू लावायला भेटली. हे देखो आपने रोहित भाई, ओमी भाई किती मारल्या ऑर्डर. 3. मी पण 3च मारले. तिसरी ऑर्डर घेतली. हे खोटं बोलताय, 3 ऑर्डर मारलीच नाही लोकांनी, मला पण माहिती आहे. आपण कुठं बोलतोय 4 ऑर्डर झाले तर त्याच्यात नाही. ती बघा गाईज, आपली गाडी इकडे लावून ठेवली आहे मी. आणि इथून शॉर्टकट जाऊया, कारण की गोल फिरून जाण्यापेक्षा जयसुदाला शॉर्टकट रस्ता आहे. सिद्धिविनायक प्लाझाच्या इथून मग तिकडून जाणार. आता आपण जयसुदाची ऑर्डर घेणार, इथूनच रिटर्न जाणार निवेदन अपार्टमेंटला. ही बघा गाईज, ऑर्डर पिकअप केली आहे आणि जाऊ आता. बिल्डिंग नंबर 1 आहे, कारण की त्या ॲड्रेसमध्ये दिला नव्हता बिल्डिंग नंबर 1 का 2 वगैरे. नशीब कस्टमरने कॉल उचलला फर्स्ट अटेम्पमध्ये, कारण की परत कॉल बिल उचलत नाही यार कस्टमर. त्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो, कधी कधी नाही होत. आणि चला जाऊ. पहिला मी नाश्ता पण करायचा आहे, नाश्ता नाही केला आहे. ही ऑर्डर देऊ, त्यानंतर नाश्ता करायला. तर चला काय, तिसरी ऑर्डर कम्प्लीट झाली आहे आणि चौथी ऑर्डर लागली ती पण जयसुदाची. आणि ही जी ऑर्डर आहे आपल्याच रायडरची आहे, म्हणजे देशमध्ये कामाला येतो ना यश, त्याची ऑर्डर आहे. तुम्ही बघितलं असेल तुम्ही कधी माझ्या ब्लॉगमध्ये, दाखवतो मला या ब्लॉगमध्ये कोण आहे तो. अँड जाऊन ते आता पहिला आपण नाश्ता करणार आहे, काय पण होऊन दे. तर आपल्या मित्राची असल्या ऑर्डर ना किती पण आरामात तरी काय वाटत नाही. तर जाऊ पहिला नाश्ता करून नंतर मग ऑर्डर घेऊन येतो. ही 5वी ऑर्डर आजच्या दिवसातली न्यायची. आता आपल्याला बेडेकरला याजवळ मस्तपैकी नाश्ता वगैरे केला मी. आता जस्ट दोन मेंदोडे खाल्ले, कारण एक प्लेट म्हणजे चार मेंदोडे असतात, बट त्यामध्ये 2 मेंदोड्यामध्ये आपलं पोट भरून जातं. अँड आजचा आपला नाश्ता म्हणजे जास्त होतो, भरपूर काय काय खातो दिवसभरात, बट आजपासून कंट्रोल करणार आहे. तर जाऊ ही पहिला यशची ऑर्डर द्यायला. ही बघा गाईज, आपली 4थी ऑर्डर आहे.
ही न्यायची आता बेडेकर नगरला यशची ऑर्डर आहे. त्याच्या आधी मी काय केला नाश्ता केला मस्त 2 मेंदुडे खाल्ले आणि आता जाऊया आपण डायरेक्ट बेडेकरला. चौथी ऑर्डर आहे आजच्या दिवसातली आणि मस्त नाश्ता वगैरे केला. तिथं एक प्लेट म्हणजे 4 मेंदुडे 4 मेंदुडे कधीच जात नाही. मी एकदा खाल्लेले बट त्यात पण 2 मेंदुडे फेकून द्यावे लागले आणि ही दुसरी ऑर्डर आज फक्त 2च मेंदुडे खाल्ले. तर जाऊ आता ही ऑर्डर घेऊन. तर चला काहीच आपली झाली चौथी ऑर्डर कंप्लीट आणि शेजवानची ऑर्डर लागली आम्हाला. यशची ऑर्डर दिली डिलिव्हर मारली. आता जाऊया डायरेक्ट शेजवानला. चलो गाइज हो गया अपना 5 ऑर्डर कंप्लीट. शेजवानमधली ऑर्डर पिकअप केली बट ती दाखवू नाही शकलो कारण की लेट झालेली अँड ती कस्टमरला लवकर द्यायची होती. तर मी फटाफट ती ऑर्डर घेतली आणि सिद्धीने गार्डन A2मध्ये द्यायची होती. ती कंप्लीट झाली आणि आता जाऊ डायरेक्ट देसी ओपला. बघू तिथं रायडर्स किती जण आले किती जणांनी किती ऑर्डर मारल्या. मग अशी विचारले रोहित आणि ओंकार त्याचे 6 ऑर्डर झाले. आता माझे झाले 5 ऑर्डर. अजून आपल्याला भरपूर टाईम आहे. 12 वाजेपर्यंत ऑर्डर मारायचे. लेट्स स्टार्ट जाऊ आता डायरेक्ट. तर चला गाईज जाऊया आता आपण डायरेक्ट 6व्यामध्ये महाराष्ट्र चायनीज. टोटल आता आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत. एकाच घरातल्या आणि एकाच कस्टमरच्या 2 ऑर्डर आहेत. फक्त वेगवेगळ्या मेजर्सन केल्या आहेत. तर लेट्स जाऊ आणि घेऊन ऑर्डर नाही द्यायची आपल्याला जवळच्याच ऑर्डरला. ये देखो अपन को 2 राइडर मिल चुके हैं विदाउट टी शर्ट घूम रहे हो गाइस टीटोस के. सब लोग टी शर्ट पहन के घूमते बट ये दोनों टी शर्ट लेके नहीं घूमते. और अभी तक इधर दुकान भी चालू नहीं हुआ है. हाँ ओके ओके. एक ऑर्डर है. क्या और एक ऑर्डर है. बताओ तो रुको बताओ. मध्ये ऑर्डर बाहेर कुठे आलं मी पोलीस चौकीमधनं बोलतोय. काल तुम्ही एका लास्ट कस्टमरला ऑर्डर दिली ना. तर हे बघा गाईज आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत. ह्या 2 ऑर्डर एकाच घरात द्यायच्या आहेत आणि एक ऑर्डर ते डिकीमध्ये ठेवली ती वेस्टला द्यायची आहे. बट ही ऑर्डर थोडी लेट झाली. तर जाऊया फटाफट 2 ऑर्डर कंप्लीट करू मग डायरेक्ट वेस्टला. मग आपल्या होतील 10 ऑर्डर कंप्लीट. गाईज बघा आपली आता 10वी ऑर्डर आहे आणि आता बरोबर 3 वाजले आहेत आणि 2 ऑर्डर होते एकच कस्टमरच्या त्या कंप्लीट झाल्या आहेत आणि जायचं आता वेस्टला. चला तर गाईज फायनली आपल्या झाल्या आहेत 10 ऑर्डर कंप्लीट आणि आता वाजलेत 3. मग अशी बोललो तसंच 3 आय थिंक 3:15 वाजलेत. ही बघा आमची ओल्ड जागा आणि तुम्हाला जाताना एक शाळा दाखवतो. तिकडे आपण लहानपणी शिकलेलो. गाईज हे बघा ही जी थांबा शाळा आहे तिकडे आपण 7वीपर्यंत शिकलेलो. कोण कोण या शाळेमध्ये शिकले आणि कोण कोण हा ब्लॉग बघते प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे जुनं दुकान सगळ्यात. आता भरपूर काय काय डेव्हलप झालं आहे. पहिलं हे सगळं काहीच नव्हतं आणि आता जाऊ डायरेक्ट ऑर्डरला. हे मंदिर गावदेवी मंदिर. हे ग्राउंड होतं पहिला. खूप चेंजेस झालेत गाइस. ये देखो इधर ऊपर से व्यू देखो गाइस. चंद्रग्रहण के 20वें माले से. चलो चलते हैं अभी अंदर. गाइस ही बघा आपली 14वी ऑर्डर आहे आजच्या दिवसातली आणि आता वाजलेत बरोबर 5:45 आणि आपल्याला अजून मारायचे आहेत 12 वाजेपर्यंत. नॉनस्टॉप ऑर्डर मारायचे. किती होतील काय माहिती नाही बट काय नाही 14वी ऑर्डर आहे. आज 20 तर कंप्लीट करायचे आहेत काय पण करून. 30चं टार्गेट ठेवलं आहे. बघू आता जाऊ ही ऑर्डर देऊन मग नंतर काहीतरी नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता करू जाऊ दादा. तर चला काय 14 ऑर्डर आपले कंप्लीट झाले आहेत आणि आता वाजले 6. आणि आता मी खायला जागा शोधतो दिव्यात काय फेमस आहे खाण्यासाठी. बघू जर अजून कोणाला काय माहिती असेल दिव्यात एकदम फेमस काय खाण्यासाठी जागा तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही जाऊ चेक करू कुठे काय आहे का खायला. आणि आज आपल्याला 30 ऑर्डरला टार्गेट ठेवलं आहे मी. मुश्किल आहे रात्री 12 वाजेपर्यंत भाव. बघू चल मुश्किल बोल रहा है. मुश्किल को नामुमकिन कर देते हैं. चलो चलते अभी. किती मारलेले. ये देखो गाइस अभी हम आ चुके हैं सीधा एक्झॉटिक हॉटेल. भरपूर ठिकाणी बघितला कुठेच काय खायला भेटलं नाही. शोरमा नाही खायचं पाणीपुरी नाही खायची. तर डायरेक्ट आलो एक्झॉटिकला पावभाजी खायला. शिव भाई कब आएगा अपना पावभाजी. जल्दी कर कल पनवेल निकलना है. तो चलो चलते हैं. अभी बोला है 2 मिनट में आएगा. तब तक के लिए अपन सादा पानी पी लेंगे. गाना लगा ना. गाना क्रिश का गाना. चलो चलते हैं गाइस अपना 15वां ऑर्डर आज के दिन का. और दिवसभरात आपण 10 वाजल्यापासून मारल्यात 15 ऑर्डर. आता वाजेपर्यंत 7 वाजत झाले आणि ही ऑर्डर आपल्याला आगसला द्यायला जायची. हे बघा
तर चला गाईज, फायनली 15 ऑर्डर कंप्लीट झाल्यात आणि 7 वाजता निघालेलो देसीबागच्या इथून. इथेला बरोबर 15 मिनटं गेले ट्रॅफिक वगैरे, त्यामुळे आगासन गावात एकदम आतमध्ये आलो आहे. अजून आपल्याला बाकी ऑर्डर मारायचेच आहेत 12 वाजेपर्यंत आणि मोबाईलला चार्जिंग पण 12% आहे. तर बघू आता देसीबागला जातो. जर जाईपर्यंत जर ऑर्डर भेटली तर ठीक, नाही तर मग काय गाडीवर असल्यामुळे म्हणजे ऑर्डर भेटत नाही, तो कारण लय आहे. आणि रायडर असल्यामुळे चालत्या गाडीवरती पण आपण ऑर्डर उचलू नाही शकत. तर आता इथं थोडा वेट करेल, ऑर्डर भेटली तर जाईल, नहीं तो मग मोबाइल बंद करून जावं लागेल. तो गाइस ये टाइम पे कौन कौन है राइडर? तो इधर सब बैठे हुए हैं. अपना ये 16वां ऑर्डर चलते. मुमरा कॉलोनी में लेके जाने का ये ऑर्डर. अभी बहुत राइडर्स आ चुके हैं, इसलिए ऑर्डर तो मिलने वाला नहीं है. ये जो साइकिल वाला है ना, उसकी साइकिल के टायर देखो क्या हालत हो चुकी है. साइकिल के टायर की हालत देखो इसकी क्या हुई. चला गाइस, फायनली आपल्या झाल्या आहेत 16 ऑर्डर कंप्लीट. 7 वाजता 7:15 15 कंप्लीट झालेले आहेत आणि 8 वाजले बरोबर 16 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. ये रही गाइस अपनी डिओ हुरैकन. सब गायब होगा इधर का, भाजीपाला पानीपुरी वगैरह, क्योंकि पता है म्यूनसिपाल्टी वाले आए थे ना, इसलिए गाइस सब गायब हो चुका है इधर से. तो अभी अपन जाते हैं सीधा देसी कॉप में गाइस, और बाकी ऑर्डर का वेट करते उधर जाके. गाईज आपली आता 17वी ऑर्डर लागली आहे आणि 17व्या ऑर्डरला आपल्याला 47 रुपये भेटत आहेत. त्यात पण आपल्याला 20 रुपये टिप्स भेटली आहे. तेरे को मिला है कभी? हाँ मिला है ना भाई, मिला है. मिला है. चलो चलते सीधा एक्सोटिक होटल से सीधा साबा. गाइज ये रहा अपना पार्सल एक्सोटिक से उठाने का था. ये देखो ये अपना एक्सोटिक होटल फुल क्रिसमस का चमकाया हुआ है, पेंटिंग वाइटिंग वगैरह कर चुका है, लाइटिंग वगैरह. और अपना ये भी हो चुका है ऑर्डर. अपने साथ वो क्या है, ऋतिक, इसका नाम मैं भूल जाता हूँ. हो गया है अपना 17 ऑर्डर कंप्लीट. और कल मेरे 16 ऑर्डर कितने बजे, 7 साढ़े 7 बजे ही कंप्लीट हुए थे. बट 17वां ऑर्डर इतना लेट हुआ था ना, आई थिंक 11:30 पौने 12 बज चुके थे 17वें ऑर्डर के लिए. और अभी जाते हैं सीधा देसी वक्त पे, और इसको जय होटल का ऑर्डर है, इसको उधर छोड़ता हूँ और वेस्ट में लेके जाने गए गणेश अपार्ट में. सीधा जाएंगे देसी वॉक से जाएगा क्या तू छोड़ू? नहीं चले जाऊ. चलो चलते. गाईज आता आपल्या 17 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि आपण आता फिरतोय आपल्या हर्षद भावासोबत. आणि त्याला जायचं मॉडर्न किचनमध्ये. आणि ट्रॅफिक बघा तुम्ही, ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला, पूर्ण ट्रॅफिक दाखवतोय. बघा असला ट्रॅफिक आहे. त्या साईडला काहीच गर्दी नाही, बट या साईडला फुल ट्रॅफिक आहे. त्यामध्ये आपला भाऊ गाडी चालवतोय. भाऊ आज शांत आहे. भाऊ काय झालं? काय नाही भाऊ काय सांगणार नाही, पर्सनल मॅटर आहे भावाचा. बघा भावा पर्सनल मॅटर आहे ना, काय सांगू नको मला. तू काहीतरी बनवूनच दाखव भावा. अपना अनिकेत ब्रो हाय हॅलो हाय कर गाईज. भाई भरपूर मेहनत करतो रे. ऑर्डर कुठली आहे? हा कुठली आहे? गाडीला नाही रे चाललोय. अनिकेत भाऊ बोलत होता एक ऑर्डर सोड भावा, बट आता जर गाडीला जात असतो ना तर 100% भावाची ऑर्डर सोडली असते. बरे तुझी ऑर्डर कुठली आहे? वर्षी ओंकार नगरची भावाची ऑर्डर आहे. त्यामुळे इथं पडलं समजलं मला. बाबा ह्याच्यात पाय गेला भावाचा, त्यामुळे सोडून जा भावाला. आता काय करणार, भावाच्या नशिबच घाण चालू आहेत, काहीच नाही करू शकत. चल बाबा. आता चाललं आपण ओंकार नगरला. इथं बघ ओ बालू भाई, अभी हम आ चुके इधर लस्सी पीने. भाई एक लस्सी पिला ना. ये देखो सब राइडर यहाँ पे बैठे. एक्सोटिक का ऑर्डर हुआ नहीं है तो मैं आया हूँ यहाँ पे लस्सी पी ले बालू भाई के यहाँ पे. विशाल, हर्षद, पांचाल और अनुज चुपचाप से गपचुप खा रहे. दाबेली मेरे को नहीं पूछा. ठीक है, ये देखो मैं लस्सी पी रहा हूँ अपने बालू भाई के इधर. गाइस ये रहा अपना 20वां ऑर्डर आज के दिन का. यहाँ पे लिफ्ट भी नहीं है, तो अच्छा पहिला ही मारा आहे. और 10:30 वाजले आता. सकाळी 10 वाजल्यापासून नाश्ता ऑर्डर मारला की 20वी ऑर्डर द्यावा, तर पटापट ऑर्डर देऊ. बघा गाईज आपली आजच्या दिवसातली 21वी ऑर्डर आहे.
ओमकार चायनीजमधून आणि ही द्यायची आता आपल्याला मंद्रा कॉलनीमध्ये सेंटमध्ये जाऊ. बघूया, ही जरा आम्ही ओळखीचीच ऑर्डर वाटते मला, जाम म्हणजे जुनं कनेक्शन आहे आपलं. तर बघू ही ऑर्डर तीच आहे का आणि तोच कस्टमर आहे का. तर चला गाईस, ही बघा आपली 21वी ऑर्डर आजच्या दिवसातली. ही घेतली आपण ओमकार चायनीजमधून आणि द्यायचं आपल्याला विष्णुदादा हाईट्समध्ये. आणि हे 6व्या माळ चालत जायचं, लिफ्ट पण बंद आहे. आणि लास्टचीच ऑर्डर आपली एवढे वरती चढत जायची आहे भाई, काय बोलणार आता. तर चला तर गाईज, आपल्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10:30 पावणे 11 11:30पर्यंत आय गेस माझे 22 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि आता घरी गेलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आहे ऑफिसवरती, कारण की राजचा बड्डे, आपल्या भावाचा बड्डे आहे. तर तो पण आपण या ब्लॉगमध्ये सेलिब्रेट करणार आहे. तर जाऊ, बघू कोण कोण आले आहेत आपल्या हॉटेलवर सेलिब्रेट करायचं आहे काय वरती ऑफिसवर, ते काय मला अजून प्रॉपर माहिती नाही. चला जाऊ डायरेक्ट आता हॉटेलजवळ, मग तिथे जाऊन सगळं समजणार आहे कुठे पण केक कटिंग करायचं. तर चला तर गाईस, फायनली आजचा जो दिवस होता ऑल ओव्हर, म्हणजे सकाळपासून 10 वाजल्यापासून रात्री 11:30पर्यंत आपण टोटल 22 ऑर्डर मारल्या. त्यानंतर केक कटिंग करायला गेलो, बड्डे सेलिब्रेशन केला. बस एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, आणि नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन कंटेंट बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. तर बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ. भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.